नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत 1.5 कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप बेसन वापरून कुरुम कुरुम अशी चकली। संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी आपल्याला बनवायची आहे कुरुम कुरुम अशी चकली। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर इथे मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1.5 वाटी तांदळाचं पीठ असेल तर आपल्याला अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि पाव वाटी आपल्याला इथे घ्यायचं आहे तेल। नंतर मसाल्यांमध्ये आपल्याला इथे लाल तिखट घ्यायचे 1 ते 1.5 चमचा, ओवा घ्यायचा आहे 1 चमचा, हिंग पाव चमचा, 1 चमचा जिरं थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे। नंतर इथे घेतलेलं आहे आपण धणे पावडर 2 चमचे, 2 चमचे तीळ आणि चवीपुरतं मीठ। तर आता आपण जी 2 पिठं घेतलेली आहेत ती 2 पिठं आधी एकत्र करून घेऊया। तर इथे मी 1.5 कप मेजरिंग कपने तांदळाचं पीठ घेतलं आहे। जे पीठ आपण नॉर्मली भाकरीसाठी वापरतो तेच पीठ मी इथे घेतलेलं आहे। तर इथे 1.5 कप पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण इथे अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही इथे फुटाण्याची डाळ छान मिक्सरमधनं बारीक करून सुद्धा वापरू शकता। 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा ओवा, पाव चमचा हिंग, 2 चमचे धणे पावडर आणि क्रश केलेलं जिरं 1 चमचा आणि 2 चमचे तीळ। तर हे सगळं साहित्य आता आपण एकत्र करून घ्यायचं आहे। सोबतच चवीनुसार आपण इथे मीठसुद्धा घालून घेतलं आहे आणि हे सगळं साहित्य आधी आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण इथे घालणार आहोत कडकडीत असं तेलाचं मोहन। अगदी मस्त दूर येईपर्यंत तेल गरम झालं पाहिजे इतकं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। परफेक्ट हे मेजरिंग कपाने मी बरोबर पाव वाटी इथे पाव कप आपण तेल घेतलेलं आहे आणि तेल अगदी मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे अगदी दूर निघेपर्यंत, म्हणजे आपल्या पिठाला मस्त असं मोहन बसतं। त्यामुळे तर आता आपण बाजूला तेल तर गरम करत ठेवलेलंच आहे, सोबतच आपण इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे। तर मेजरिंग कपने इथे मी 2 कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे। एवढं पाणी आपल्याला लागणार नाही आहे। तर आता आपण काय करायचं आहे, इथे जे तेल गरम करून घेतलेलं ते कडकडीत असं गरम तेल आपण ह्या पिठांवर घालून घेतलेलं आहे आणि चमच्याने आपण हे सगळं तेल आपल्या पिठाला लावून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला सोसवेल इतकं झालं का नंतर हाताने व्यवस्थित असं आपल्या जे पिठं घेतलेले आहेत त्यांना हे तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या पिठाला व्यवस्थित असं मोहन बसेल आणि आपली जी चकली आहे ती अगदी मस्त कुरुम कुरुम अशी तयार होईल आणि मस्त कुरकुरीत अशी ही चकली तुम्हाला नक्कीच आवडेल। तर आता हे मोहन छान असं आपल्या पिठाला लावून घेतलं आहे, पण आता मी काय करणार आहे, हाताने सुद्धा या पिठाला व्यवस्थित असं हे तेल लावून घेणार आहे। हे बघा, मी दोन्ही हाताने व्यवस्थित तेल हे पिठाला लावून घेते, म्हणजे आपली चकली मस्त कुरुम कुरुम अशी तयार होईल। हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण सगळ्या पिठाला हे तेल लावून घेतलं आहे। आता मी ह्याची हे बघा असा गोळा बनवून बघते तर एकदम व्यवस्थित असा गोळा तयार होतोय, म्हणजे आपल्या पिठाला तेल सगळीकडे व्यवस्थित असं लागलेलं आहे। आता जे आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे, छान कडकडीत असं गरम पाणी करायचं आहे। त्यातलं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं चमच्याने ढवळून घ्यायचं आहे। हे बघा, खूप जास्त भसकन पाणी ओतायचं नाही, कारण एवढं पाणी आपल्याला लागणार नाही आहे। थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी वापरायचं आहे, नाहीतर आपला जो चकलीचा गोळा आहे तो अगदीच पातळ होऊन जाईल। त्यामुळे पीठ घालताना अगदी थोडं थोडं असं पीठ घालायचं आहे। तर इथे मला फक्त 1 कप पाणी लागलेलं आहे। खूप जास्त 2 वाट्या जरी मी गरम केलेला असेल तरी पण मला इथे फक्त 1 वाटी पाणी लागलेलं आहे। आता झाकून आपण हे 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे या पिठाला चांगली अशी वाफ लागेल। तर अजूनसुद्धा हे पीठ अगदी गरम आहे, हाताला चटके बसत आहेत, तरीसुद्धा आपल्याला हे गरम असताना चांगलं मळून घ्यायचं आहे। जितकं छान आपण हे पीठ मळून घेऊ तितकी छान आपली चकली तयार होते। जसं आपण भाकरीचं पीठ मळून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आता माझं हे पीठ मळून झालं आहे। आता आपल्याला ह्याचा अशा पद्धतीचा एक गोळा बनवून घ्यायचा आणि चकलीच्या सोऱ्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे।
हे बघा, छान दाबून असं पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि चकलीच्या सोऱ्याला झाकण लावून घ्यायचं आणि मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। हे बघा, किती छान असे काटेसुद्धा आपल्या चकलीला आलेले आहेत आणि मस्त अशी आपली ही चकली तयार होणार आहे। तर आता मी इथे तुम्हाला चकलीसुद्धा करून दाखवते। शेवटी आपल्याला दोन्ही कडा ज्या आहेत चकलीच्या ह्या दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून चकली तेलामध्ये उघडणार नाही। तर छान अशी दाट चकली बनवून घ्यायची। तुमच्या आवडीनुसार तुम्ही 2-4 वेळे घेऊ शकता। तुम्हाला जशी आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे चकली बनवून घेऊ शकता। तर मी ह्या सगळ्या चकल्या मस्त अशा बनवून घेते आणि प्रत्येक वेळेला दोन्ही टोकं बंद करायचे विसरायचे नाही। आतलं टोक आणि बाहेरच्या बाजूचं टोक, म्हणजे आपली चकली तेलामध्ये अजिबात उघडणार नाही। हे बघा, व्यवस्थित असं दोन्ही टोकं जी आहेत ती दाबून घेतलेली आहेत। तर मी अशा पद्धतीने या चकल्या बनवून घेतल्या आहेत आणि मस्त अशा कडकडीत तेलामध्ये आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। आणि चकल्या जेव्हा आपण तळतो तेव्हा आपल्याला गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, कारण अगदीच आपण मंद गॅसवर जर ह्या तळायला गेलो तर त्या कडक होण्याची शक्यता असते। म्हणून ह्यात आपल्याला ह्या ज्या चकल्या आहेत ह्या आपल्याला मीडियम गॅसवर तळायच्या आहे आणि भाजणीच्या चकल्या असतात त्या आपण अगदी मंद गॅसवर तळतो, पण ह्या चकल्या ज्या आहेत ह्या आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायच्या आहेत आणि ह्या तळायला खूप जास्त वेळ लागत नाही। भाजणीची चकली तळायसाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागतो, कारण ती चकली आपल्याला मंद गॅसवर तळून घ्यावी लागते। आता तुम्हाला दिसतच असेल की ह्या तेलाला भरपूर असे बुडबुडे आलेले आहेत। जेव्हा चकली आपली तळून होते तेव्हा ती अगदी खाली जाऊन तळायला बसते, म्हणजे समजायचं की आपली चकली ही तळून झालेली आहे। तर हे बघा, आता एका बाजूने मी तळून घेतली आहे आणि फोकने मी अशा पद्धतीने पलटी करून घेणार आहे। प्रत्येक चकली ही आपल्याला अशा पद्धतीनेच पलटी करून घ्यायची आहे। आता तुम्हाला दिसत असेल की आपल्या ह्या चकल्या तेलामध्ये कढईत खाली जाऊन तळाला बसल्यात, म्हणजे आपली ही चकली तळून झालेली आहे। आता ह्या सगळ्या चकल्या मी एका चाळणीवर काढून घेते, म्हणजे काही एक्सेस ऑइल असेल तर ते निघून जातं, म्हणून अशा पद्धतीने मी चाळणीवर ह्या चकल्या काढून घेते। आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर एक चकली मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। अगदी छान अशा कुरुम आपल्या चकल्या तयार झाल्यात। चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।